असेल. दरम्यान या ठिकाणी कांबेच्या फलंदाजांना सुवर्ण संधी. माजी उपसरपंच कांबेचे रमेश पाटील यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांना 1000 रुपयांचं पारितोषिक कांबेच्या फलंदाजांना दिलं जाणार आहे. काही सन्मान आपण व्यासपीठावरती पार पाडत आहोत. उपस्थित मान्यवरांमध्ये मनोज म्हात्रे साहेबांचे सुपुत्र कौशल मनोज म्हात्रे यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. या स्पर्धेला आवर्जून भेट देण्यासाठी ते उपस्थित राहिलेले आहेत. मनोज म्हात्रे साहेबांचे सुपुत्र कौशल मनोज म्हात्रे यांचा सन्मान या स्पर्धेचे जनक आणि या स्पर्धेचे प्रणेते राजेंद्र पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. तो आदरणीय यश सत्यवान पाटील यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. यश सत्यवान पाटील यांच्याकडून कामतगर संघाला ऑल दी बेस्ट देखील आलेला आहे आणि त्यांचा सन्मान आपण ह्या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. जरूर आपण जर या स्पर्धेसाठी विचार केले तर दिशांत राजेंद्र पाटील, प्रणव राजेंद्र पाटील यांची फार मेहनत तुम्हाला बघायला मिळालेली आहे. ही स्पर्धा सफल करण्यासाठी प्रथमेश प्रिन्स ऑफ लाखिवली. दरम्यान या ठिकाणी गजूभाऊंचं देखील शुभागमन झालेलं आहे. गजेंद्र गुळवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपला मी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. शिव वाहतूक सेनेचे आज आदरणीय गजेंद्र भाऊ गुळवी, सर्व प्रेमाने त्यांना गजू भाऊ नक्कीच म्हणतात आणि गजू भाऊंचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत असेल. आणि भरपूर मोठी स्पर्धा मित्र त्यांच्याच माध्यमातून तुम्ही ह्या वर्षामध्ये बघितलेले आहे आणि त्यांचे सर्व सहकारी आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सामना एकीकडे आपण पाहतोय सुरू झालेला आहे. दरम्यान आपण पाहतोय सर्व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. त्यानंतर युवा नेते विघ्नेश प्रतापशेठ पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. युवा नेतृत्व, क्रिकेटचे फार मोठे चाहते आणि भरपूर मोठे ऑर्गनायझर विघ्नेश पाटील यांचा सन्मान. आणि क्या बात आहे, षटकारानं ट्रॉफ्यांना आणि विघ्नेश पाटील यांना सलामी दिलेली आहे ती बॅटर विकीनं आणि त्यांचा सन्मान आपण पाहतोय प्रणव राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मित्रो, भारतातील सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही बघितली. माजी केंद्रीय राज्यमंत्री, पंचायती राज चषक आणि त्या स्पर्धेचे स्पर्धा समिती अध्यक्ष प्रताप पाटील यांचे सुपुत्र विघ्नेश पाटील. आणि अगदी जवळून आम्ही बघितलं की विघ्नेश पाटील यांची मेहनत ती स्पर्धा सफल होण्यासाठी भरपूर होती. विघ्नेश पाटील, तुम्हाला देखील पुढील वाटचालीस शुभेच्छा. त्यानंतर मिनेश पाटील यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. मिनेश पाटील, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. मिनेश पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सामना सुरू आहे कांबेच्या विरुद्ध कामतगर आणि आता कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा मिस्टर योगी सर. धन्यवाद समीर ठाकरे. जबरदस्त मात्र या ठिकाणी मागील चेंडूवरती स्ट्रोक पाहिला आपण विकीच्या बॅटमधून. विकी आणि केवळ हे दोन सलामीवीर सध्या आपण पाहतो आणि षटकाला सुरुवात केली रितेश धुमालनं जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नाला आणि पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर भरपूर वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निघून गेला. चांगला बॅक करण्याचा प्रयत्न करतो रितेश धुमाल आणि चांगले मॅच होण्याची दाट शक्यता आहे. कारण आपण जर कांबे जर गाव पाहिला तर लाखिवली विभागातील एक ग्रामीण भागातून संघ खेळताना आपण पाहतो या विभागामध्ये. आणि जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा विचार केला तर भिवंडी तालुक्यामधून पाहिलं तर अगदी एक खूप मोठं नाव आहे ग्रामीण क्रिकेटचं. बॅटची कडा आहे. यष्टीरक्षक राकेश चौधरी होता त्या ठिकाणी, परंतु त्याच्याकडून मिस्टेक घडली गेली. चेंडू धरणीला दान झाला आणि एकेरा पहिला जीवनदान मिळाला फलंदाज केवलला. मी नेहमीच सांगतोय की मित्रांनो, रक्तदान करा, मतदान करा, कन्यादान करा आणि एखादा जर ICU मध्ये जर पेशंट असेल त्याला जीवनदान द्या, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये फलंदाजाला जीवनदान देऊ नका, फार घातकी असतो. श्रुतिक म्हात्रे कामतगर यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. प्रणव, आपण आपल्या दिशांत आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. रितेश धुमाल बॉलिंग मार्क वर सुद्धा तुम्ही पाहतात आणि कामतगरचे श्रुतिक म्हात्रे यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. दिशांत राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान करत आहोत. आज प्रचंड जनसमुदाय या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही बघितला आणि दिशांत आणि प्रणव वरती देखील मला वाटतं की फार कमी वयामध्येच जबाबदारी आलेली आहे आणि आज तमाम मान्यवरांना सन्मानित केले जात आहेत. त्यानंतर आरुष म्हात्रे यांचा सन्मान देखील केला जाणार आहे.
दिशांत आपण आरुष म्हात्रे यांना देखील सन्मानित करावं. आरुष म्हात्रे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आणि पुन्हा आपण लगेचच वळणार आहोत कॉम्बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला जॉली स्पोर्ट कामतकर संघ आपण जास्त वेळ टीम मीटिंग करायची नाही कारण वेळ फार आपल्याकडे कमी आहे कारण तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटके कंप्लीट करायचे आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विदाउट लॉस 8 धाबा धापलक्यावरती जोडल्या गेल्या. आय थिंक एक गडी बाद झालेला आहे जरूर. एक सन्मान आपण करतोय. आदरणीय रुपेश कारखानीस काल्देरचे उद्योगपती या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. रुपेश कारखानीस आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. एक मिनिट समीर, पंच एक्झॅक्टली काय निर्णय आहे? शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद आहे का? यस विकेट. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघटित धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा. आदरणीय रुपेश कारखानीस यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. काल्देरचे उद्योगपती आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती असेल. सौरभ जाधव यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. पंचवीस धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. सौरभ जाधव, दर्शन पाटील यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करतोय स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये. स्पर्धेच्या अंतिम संध्यामध्ये आपण आहोत आणि आज तुम्हाला पाहायला मिळेल 17व्या पर्वाचा विजेता कोण. दर्शन पाटील यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. IDFC बँकेमध्ये खडकपाडा येथे ते कार्यरत आहेत आणि दर्शन पाटील यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. साविंद्रा गावचे या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचं यथोचित मान सन्मान आणि सत्कार येथे केला जातोय. जरूर आणि राजेंद्र पाटील सरांचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. मगाशी किरण भोईर हे देखील आले होते, ते सुद्धा विद्यार्थी आहेत. हे प्रेम आहे आणि हे प्रेम, या प्रेमापोटी अनेक माणसं राजेंद्र पाटील सरांनी जोडलेले आहेत. सौरभ जाधव यांचा सन्मान ठाणे तहसीलदार यांचे चिरंजीव आहेत सौरभ जाधव आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मी या अगोदर देखील सांगितलं होतं, चर्चा आपण करू या बॉल नंतर. आडवा बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आत चाललाय चेंडू, चाललाय नॉन स्टॉपला, क्षेत्ररक्षक तिकडे दूरवरनं आले, चांगला चेस डाऊन केलाय. चेंडूला जोपर्यंत फील्ड करून रिटर्न केलं जाईल, रनिंग बिटवीन द विकेट पहा काय जबरदस्त धावतायत दोन्ही बॅटर. जर आपण पाहिले तर चित्त्याप्रमाणे विकेटवर धावताना दिसलेत. जिकडे सिंगल होती तिकडे डबल कंप्लीट करताना दिसलेत दोन्ही बॅटर. इकडनं जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपण पाहतोय अनेक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मंडळी तुम्हाला या स्पर्धेला भेट देताना नक्की दिसले. आदरणीय दीपक राऊत, जून अंदुरकी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यानंतर प्रभाकर केने आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही करतोय स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये. आणि दोन्ही 40+ चांगले क्रिकेटर देखील आहेत. दीपक राऊत आणि प्रभाकर केने यांचं मनपूर्वक स्वागत. सध्या धावसंख्या आपण पाहतोय, हर्ष पाटीलचा आवाज तुम्ही ऐकता त्या डावामध्ये. धावफलक जर आपण पाहिलं तर इकडनं 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. सध्याच्या घडल्या तरी आपण पाहतायत प्रेक्षकांच्या माहितीकरिता सुरू असलेला सामना. एका बाजूने कामतगर आहे, दुसऱ्या बाजूने कांबे. दोन्ही संघ जर पाहिले तर एवढा दूरवरचा प्रवास करून आलेले नाहीयेत. भिवंडी विभागातले दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये. ओम रेडी झालेत पुन्हा एकदा. हा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. लाईन जर आपण पाहिली तर आउटसाइड द ऑफ स्टंप. इकडे काय घडलंय पंचांकडे जर आपण पाहिले तर
या ठिकाणी मात्र पंचांचं बोट आहे आकाशाकडे गेलंय आणि बॅटरला देखील तंबूच्या असरेला जावं लागेल. विकेट क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पडला गेलाय. दुसरा बॅटरला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. सेकंड विकेट इज डाऊन. या ठिकाणी आपण पाहतोय ओम पाटील गोलंदाजी करतात आणि रिग्नेश पाटील यांच्याकडून ओम साठी पारितोषिक लागलेलं आहे. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज ओम पाटीलला दिलं जाईल. सन ऑफ अमोल पाटील. अमोल पाटील यांचे सुपुत्र सध्या गोलंदाजी करतात. वडिलांनी एक काळ गाजवला आणि आज ओम पाटीलला तुम्ही पाहतायत हा उभरता सितारा कामतगर संघासाठी हे वर्ष गाजवतोय आणि येणारा काळही गाजवेल. कारण असं म्हणतात ना की बाळाचे पाय पालण्यात दिसतात आणि ओम पाटीलनं सिद्ध करून दाखवलेलं आहे. फार कमी वयामध्ये हा खेळाडू देखील लवकर गावच्या संघामध्ये आला. त्याच्यामध्ये असणारं ते टॅलेंट गुण कौशल्य तुम्हाला बघायला मिळालं. विकेट हॅट्रिक कंप्लीट करणार का? रिग्नेश पाटील यांनी 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्यासाठी ठेवले, परंतु हा बॉल यॉर्कलेत होता. बॉल एक्सा कव्हरच्या रिझन मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक बॉलवरती येणार तोपर्यंत 2 धावा तेथे कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु नकार आला. 2 धावांनी स्कोर. पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 30. षटक क्रमांक 30 मार्गस. नक्कीच आपण जर उल्लेख केला तर यंदाचा हंगाम चांगलाच राहिला आहे. जर आपण खऱ्या अर्थाने विचार केला तर कामतगर संघाने यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या पद्धतीने खेळ केलाय. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा या संघाने देखील गाजवलेत, परंतु कांबे संघाला देखील विसरून चालणार नाहीये. या संघाने देखील चांगल्या पद्धतीने खेळ केलाय या गेल्या काही वर्षांमध्ये. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. इकडनं मात्र खूप जास्त बाहेर वा. जबरदस्त क्षेत्ररक्षण. काय चेंडूला फील्ड केलंय तिकडे. जर आपण पाहिलं तर ओल्ड इज गोल्ड. जुनं तेच सोनं. अनुभवाचा खजिना आहे, परंतु जर आपण पाहिलं एखाद्या 18 वर्षाच्या खेळाडूप्रमाणे चेंडूवर त्या ठिकाणी झपटलेत आणि चेंडूला स्टॉप देखील केलं गेलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. तिकडे जर आपण पाहिलं तर मोती यांच्या माध्यमातून उतरणं आपण पाहिलंय. देवेंद्रजी यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. या ठिकाणी मात्र आपण पाहतायत देवेंद्रश्री चिकन यांच्या माध्यमातून या ठिकाणी जर कांबे संघ या स्पर्धेचं चॅम्पियनशिप पटकावतोय तर कांबे संघासाठी देखील इकडनं मात्र पर्वणी आहे. पुल केला ऑन साइडला. मिस टायमिंग, मिस हिट आणि मिड विकेटला झेल पकडलाय. फायनली केवल भोई आउट होतोय. फार मोठा धक्का कांबे संघाला. सौ श्रीमती बेबीताई शिवनाथ पाटील लाखिवली महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच सुरेखाताई लक्ष्मण पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये अंतिम षटक यावेळेला मार्गसचा पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय. लाऊड अपील. फिंगर गोज अप. बरोबर यस्टांच्या मध्ये सापडला. आणखी एक धक्का लागतोय कांबे संघाला. अडोतीस धावा स्कोर कार्ड वरती असताना यावेळेला आपण पाहतोय आणखी एक खेळाडू येथे बाद झाला. कामतगरच्या विरुद्ध कांबे असा सामना तुम्ही पाहतात. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे आणि यानंतरच्या मॅचेस भारतीताई किशोर पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. वेलकम. यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस लाईन स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धाव्याने आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा या ठिकाणी झालेल्या त्या 39 देवांश्री चिकन शॉप यांच्याकडून कांबे संघानं जर फायनल जिंकली तर एकविरा ट्रिप त्यांना दिली जाणार आहे.
पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. अक्कू टप्प्याचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल सरळ विकेटच्या वरनं निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये आणखी एक डॉट बॉल. हर्ष पाटील चांगलं व्हेरिएशन्स वर्सटाईल बॉलर आहे आणि अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी आदित्य मालीच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाली आहे. डीजे निलेश आपण संपर्क साधायचा. डीजे विकी शेवटचा चेंडू शिल्लक आहे. काय जबरदस्त गोलंदाजी करताना इकडनं गोलंदाज दिसलेत. व्हेरिएशन आणि व्हरायटीज दाखवत असताना इकडनं गोलंदाजाकडनं आपण पाहिलेत. नेक्स्ट बॉल. हा फटका आडवा बॅटनं एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. तुमच्याकडे ज्या पद्धतीनं मोबाईलमध्ये नेटवर्क असणं गरजेचं आहे, क्रिकेटमध्ये तुमच्याकडे फुटवर्क असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. इनिंगची झाली आहे समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर धावफलकावरती आता धावा लागले गेलेत. ते म्हणजेच 39 आणि 40 धावांचं एक माफक आव्हान इकडनं मात्र समोर सेट केलं गेलंय. ते म्हणजेच कामतगर टीमच्या समोर. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच नाणेफेकी करण्याकरता नाणेफेकी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं. एक संघ जर आपण पाहिला तर पालघर डिस्ट्रिक्ट मधून या ठिकाणी मात्र दाखल झालाय. तर एक संघ आपण विचार केला तर या ठिकाणी मात्र भिवंडी विभागातून सज्ज झाला. एका बाजूने दाणीव तर दुसऱ्या बाजूने आपण पाहणार आहोत तो म्हणजेच गाणे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण यायचं नाणेफेकी कक्षामध्ये. तोपर्यंत आपण उपस्थित मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. शिव वाहतूक सेना भिवंडी तालुका अध्यक्ष व तसेच शिवसेनेचे विभाग प्रमुख टेमघरपाडा गजेंद्र भाऊ गुळवे, अर्थातच गजूभाऊंना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. मित्र, भरपूर मोठी स्पर्धा याच टेनिस बॉल क्रिकेटची त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाली होती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बादवड टेमघरपाडा येथे आणि जरूर त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडाप्रती असणारं त्यांचं प्रेम आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळालेलं आहे आणि खरोखरच त्या स्पर्धेमध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांना ती श्रद्धांजली वाहिली होती. ती आजवर कोणत्या स्पर्धेमध्ये तशी बघायला मिळाली नव्हती. त्यानंतर तन्मय माळवकर यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं. त्या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. त्यानंतर मी टॉससाठी आमच्या मान्यवरांना विनंती करेन. तिन्ही आमचे युवा नेतृत्व आहेत. कौशल मनोज म्हात्रे, त्यानंतर रिग्नेश प्रताप पाटील आणि यश सत्यवान पाटील यांच्या शुभास्य आपण टॉस करणार आहोत. आणि गजूभाऊंनाही विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. गजेंद्र गुळवी यांच्या शुभास्य आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स मध्ये जोडले गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी हर्ष पाटील तुमच्या सोबत जॉईन होत आहेत. चला दाणीव टीमचा कॅप्टन, दाणीव संघाचा कर्णधार. चला लवकर आपण यायचं. दाणीव संघाचा कर्णधार, चला आपण लवकर यायचंय. आपण पाहतायत मान्यवर पाहुणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेकरिता जोडले गेलेत. आजचा दिवस जर आपण पाहिला तर वर्ष 17व स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकाचा मेगा फिनाले डे, मेगा फिनाले इव्हेंट ही स्पर्धा जर आपण पाहिली. चला दाणीव टीमचा कॅप्टन आपण लवकर यायचंय. आपण पाहतायत मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले. दोन्ही टीमचे कर्णधार आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. दुसरा फेरीतील पहिला सामना इथपासून जे सामने होतील ते 3 षटकांचे खेळवले जातील या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. दाणीव टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. मान्यवर पाहुणे या ठिकाणी आपण पाहतायत. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाते. आपण जरी स्पर्धा पाहिली तर अनेक गेल्या 16 वर्षापासून ही स्पर्धा पार पडतीये. गेल्या 16 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा डे स्वरूपामध्ये पार पडली, परंतु पहिल्यांदाच जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा नाईट स्वरूपामध्ये पार पडतीये. आणि जर प्रेक्षकांचा सहभाग जर आपण पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेला लाभला आहे. त्याचबरोबर मान्यवर पाहुणे जर आपण पाहिले ना तर खोऱ्यानं वाहताना आपण पाहिलेत. मान्यवर पाहुण्यांची जर आपण पाहिली तर उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिली आहे या स्पर्धेची. चला जाऊया आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. टॉसच्या एका बाजूने प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्टचं किंग म्हणून ज्याला संबोधलं जातं आणि दुसऱ्या बाजूने नाण्याचं जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा ज्यांच्या नावानं पार पडती अर्थातच स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मात्र या सामन्याची नाणेफेकी करून घेतोय. मान्यवर पाहुण्यांच्या माहिती करता एका बाजूने गाणे टीमचे कॅप्टन आहेत तर दुसऱ्या बाजूने दाणीव टीमचे कॅप्टन आहेत. चला लगेच आपण नाणेफेकी करून घेतो या सामन्याची. रघुनाथ स्मृती चषक असं कॉल आहे या ठिकाणी मात्र रघुनाथ स्मृती चषक आलंय. आपण पाहताय गाणे टीमच्या कॅप्टन नाणेफेकी जिंकली आहे. मान्यवर पाहुण्यांनी सर्व या ठिकाणी मात्र दोन्ही टीमच्या कॅप्टनना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचंय. खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला भेट दिली.
घाणे टीमचे कॅप्टन एकंदरीत जर आपण पाहिला तर खूप मोठमोठ्या स्पर्धा खेळता, परंतु जर आपण पाहिलं तर डे नाईट स्वरूपामध्ये आपल्या विभागामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी स्पर्धा पार पडते. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये खेळले, तिकडे चांगल्या पद्धतीने सामना जिंकला. त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर पालघर विभागातील एक जबरदस्त संघ अर्थातच धाणीव संघ तुमच्या विरोधामध्ये आहे. या ठिकाणी नाणेफेकी जिंकलात, पहिल्यांदा निर्णय काय असणार आहे? छत्ररक्षण नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतला. आपण जास्त वेळ खर्च करणार नाही, कारण त्या ठिकाणी मॅच देखील लवकरच सुरू होईल. दानवी संघ आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. चला जाऊया समालोचक कक्षामध्ये. त्या समवेत माझे साथी समालोचक तुमच्या समवेत जोडले जातील. हो 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 हो, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. फार मोठा धक्का लागतोय जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. टार्गेट या ठिकाणी 40 धावांचं पार करायचं आहे आणि निहार म्हात्रे 0वर आउट. रिग्नेश पाटील त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी या स्पर्धेतून रजा घेत असताना, जरूर गजेंद्र भाऊ गुळवी देखील या स्पर्धेतून रजा घेत असताना, त्यांचे सर्व मित्र परिवार या स्पर्धेतून रजा घेत असताना आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपला आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. कांबे विरुद्ध कामतगड असा सामना सुरू आहे. 40 धावांचं लक्ष्य आणि केवलनं पहिल्याच बॉलवर या ठिकाणी विकेट मिळवलेला आहे. नवीन बॅटर मोहिल येतोय मैदानाच्या आतमध्ये. निहार 0वर आउट झाला. केवळ आज बॅटिंग मध्ये देखील चमकला हर्ष आणि आता गोलंदाजीमध्ये देखील एक महत्वाची विकेट प्राप्त केलेली आहे. संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे आणि त्याने सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर इकडनं जबाबदारी स्वीकारली आहे. केवलनं चांगल्या गोलंदाजीला इकडनं स्टार्ट केलंय. कांबे संघाचा जर आपण विचार केला तर टार्गेट एवढा मोठा सेट करू शकले नाहीयेत, परंतु या छोट्या टार्गेटमध्ये चांगली गोलंदाजी करणं हे गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये सुरुवात तर पॉवरफुल झाली आहे. नेक्स्ट बॉल, जबरदस्त चेंडू, वा जबरदस्त, काय घडलंय? अपील, जोरदार पंचांचा बोट आकाशाकडे. अजून एका विकेटचं पतन. बॅक टू बॅकचा दुसरा धक्का. इकडनं टीम कामतगरला बसलाय. कांब्याच्या खेम्यामध्ये आता आनंदाचं माहोल. विकेटचं पतन. बॅटर इज अ बॅक टू द डगआउट. दरम्यान आदरणीय अविनाशजी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. अविनाशजी, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आणि त्यांचा सन्मान. या स्पर्धेचे जनक आणि नक्कीच गजेंद्र गुळवी साहेबांच्या सोबतीला आलेले आहेत अविनाशजी आणि दादांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय राजेंद्र पाटील सरांच्या शुभाचे सन्मान आपण येथे पार पाडत आहोत. त्यानंतर सुनील नाईक टेमघरपाडा यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सुनील नाईक यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पार पाडतोय. हे पाहू शकता आपण ऑन स्क्रीन हे दृश्य तुम्हाला दाखवलं जात आहे. आलेल्या तमाम मान्यवरांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतो आणि खलबल मच चुकी है बीच मैदान में. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक चेंडू केवल. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. मिड ऑफ कडे बॉल येतोय. मिड ऑफला बीट केलाय आणि बॉल वेगाने सरसावतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. डीजे या ठिकाणी रोहिदास पाटील जून अंदुरकीचे समाजसेवक ज्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. रोहिदासजी पाटील यांचा सन्मान, तसेच प्रभाकर केने, दीपक राऊत, मी त्यांनाही विनंती करतोय की आपण पुढे यायचं. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. प्रथमतः आपण रोहिदासजी पाटील यांना सन्मानित करत आहोत. जून अंदुरकीचे समाजसेवक. चौकार आलेला आहे केवलच्या विरुद्ध. लेन बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. बॉल येतो स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर येतात बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची. महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, त्याचबरोबर जून अंदुरकीचे सुप्रसिद्ध उद्योगपती आदरणीय रोहिदास पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्यानंतर प्रभाकर केने यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय.
केवलनं जबरदस्त गोलंदाजी इकडनं केली आहे मैदानाच्या आतमध्ये, ज्या गोलंदाजीची गरज होती, परंतु आता इकडनं कामतगरचा कोहिनूर हिरा स्ट्रायकिंग एंडला आलाय. अर्थातच आपण पाहत आहेत ज्यांच्या नावाची चर्चा आपण सातत्याने पाहिली आहे, अर्थातच मोती आले स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू फेस करत असताना ऑन साइडला चेंडूची गोटी बनवली, चेंडूला पाठवलंय. इकडनं आपण पाहतायत लाखिवली मंडप डेकोरेटर स्टँडच्या वर्ण येणारा मोतीच्या बॅटमधनं बिग हिट, 6 धावा षटकार. त्यानंतर दीपक राऊत यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. दीपक राऊत यांचा सन्मान राजेंद्र पाटील सरांच्या शुभास्ते आपण स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये संपन्न करतोय. आलेल्या तमाम पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि वळूया आता मॅचच्या दिशेनं. तुमच्या सोबत हर्ष पाटील आणि आता योगी सर पुन्हा जोडले जात आहेत. सुनील पवार सर देखील कॉम्बॉक्स मध्ये आता जॉईन होत आहेत. येस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. केवलच्या विरोधामध्ये इकडनं मोठा प्रहार केलाय मोती बनाम केवल, काय जबरदस्त बॅटल रंगलं इकडनं. हा चेंडू मात्र स्टेट बॅट ऑन दी अप, व्हाट अ शॉट. बॅट चालली आहे मोतीची, चेंडूला फेकलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्यांदा मिड विकेटला, आता लॉंग ऑनला टोकलाय मोतीनं बिग हिट षटकार. धन्यवाद. एकदा स्वतःची ताकद दाखवली आहे, स्वतःची गुणवत्ता स्पष्ट केली आहे. आजवर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चांगला खेळ त्यांचा झालाय. जुनांदुर्गी गावचे आपण पाहतायत पोलीस पाटील बालारामजी पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. सह आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहतायत राकेशजी केणे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. प्रेक्षकांच्या माहितीकरिता आपण पाहताय जे ऑनलाईन प्रेक्षक आपल्या समवेत जुडले गेलेत. एका बाजूने कांबे, एका बाजूने कामतगर. बॅटल जबरदस्त आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम, स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकाचा धमाल कमाल सर्व काही ही स्पर्धा पार पडतीये. गोलंदाज सज्ज झालेत. व्हेरी फर्स्ट बॉल. हा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आविष्कारच्या विरोधामध्ये फटका चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, प्रयत्न परलेत अपुरे. जैला चेंडूने दिला इकडनं चकमा आणि चेंडू झालाय फरार. लॉंग ऑफच्या क्षेत्राबाहेर आला इकडनं मात्र 4 धावा. हा चौकार. या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट बॉल. चेंडू चांगला आहे, फटका देखील तेवढा सुंदर आहे. चेंडू पॉइंटला चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. आपण पाहतायत स्टेशन दिवेवरने इकडनं साहेब उपस्थित झाले. राहुलजी भगत साहेबांचं या ठिकाणी आगमन जाईल. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत लाखिवली गावचे भाचे आहेत. आपण पाहतायत प्रथमेश पाटील यांच्या या ठिकाणी मात्र आई देखील आलेत. आपण पाहतायत जर आपण विचार केला तर चांगला हातभार त्यांचा देखील या ठिकाणी मात्र त्यांच्या पाठीशी आहे. प्रथमेशजी पाटील जर आपण पाहिलं प्रिन्स मूवीज त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने लाईव्ह कव्हरेज केली जाते. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ प्रकाश ज्योतामध्ये सुरू असलेली स्पर्धा जर आपण पाहिलं तर या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा एक असा शो ज्या शोनं अक्षरशः वेळ लावलंय खेळाडूंना, प्रेक्षकांना, आणि यूट्यूबवरनं जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत ते देखील या स्पर्धेची तारीफ करताना दिसलेत. कारण राजेंद्र पाटील यांचा हा बिग शो सध्याच्या घडीला तरी चमकताना दिसलाय चांगल्याच पद्धतीनं. गोलंदाज सज्ज झालेत. नेक्स्ट बॉल. मोतीच्या विरोधामध्ये चेंडू चांगला आहे, ड्राईव्ह केलाय. चेंडू चालला मिड ऑन मधनं, लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तिकडे एकदा पूर्ण झालीये. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. आपण पाहतायत लाखिवली गावचे उद्योगपती ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत खांडवल गावचे उद्योगपती राजेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहताय या ठिकाणी आम्हाला कूलर प्राप्त झालेत. आपलं देखील साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू जर आपण पाहिला स्टेट बॅटने खेळला गेलाय.
त्या ठिकाणी मात्र मिड ऑफ मधनं जोपर्यंत चेंडू लॉंग ऑफला जाईल, क्षेत्ररक्षक चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड करून परत रिटर्न करतायत, तोपर्यंत दोन्ही बॅटर्सकडे संधी होती. इकडनं मात्र धाव पूर्ण करण्याची एक या सिंगल धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धाव फलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले 26च्या घरामध्ये. आव्हान जर आपण पाहिलं तर ते 40 धावांचं आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मोतीने काय कमालीची बॅटिंग केली आहे. या दरम्यान चेंडू चांगला आहे, हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. आपण पाहतायत एक उत्कृष्ट सूत्रसंचालक अर्थातच शैलेशजी मांजरेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहताय स्टेशन दिवेवरनं या ठिकाणी उपस्थित झालेले लाखिवली गावचे बाचे अर्थातच राहुलजी भगत, राजेंद्र पाटील यांचे बाचे आपण पाहतायत राहुलजी भगत आणि त्याचबरोबर आपण पाहतायत डोंबिवलीवरनं आलेले सन्माननीय आदरणीय प्रथम अमर म्हात्रे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहताय राजेंद्र पाटील यांचे बाचे. चला वेल खूप जास्त खर्च करतायत कांबे टीम. हे पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर सामनावीरसाठी ज्यांनी अतिशय प्रतिम ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. डोंगेगावचे एक चांगलं नेतृत्व माजी सरपंच जितू दादा यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. खूप मोठे योगदान आणि उत्कृष्ट गोलंदाज पाहतोय आपण. मैरा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून डॉक्टर देवयानी ताई यांच्या माध्यमातून हे मॅडम याची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे आणि खूप लाख मोठा सहकार्य ताईंचं नेहमी मिळतो या स्पर्धेला. आणि संपूर्ण लेखाजोखा पाहतोय आपण, मालिकावीरसाठी पाहतोय आपण. सुंदर ट्रॉफी. चला जाऊया मॅच कडे. येणारे चेंडू 12 आणि 12 धावांची गरज. समीकरण आता सोपं झालंय टीम कामतगर करता. हा फटका स्टेट बॅटनं लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. त्या ठिकाणी मात्र केबलनं चांगला झेल पकडलाय आणि विकेटचं पतन झालंय. कामतगर टीमने आता खूप वेळेनंतर विकेट इकडनं गमावलाय. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये बसलाय टीम कामतगरला आणि बॅटरला जावं लागेल प्रतीकला डगआउटच्या श्रेयाला. निश्चित आपण सातत्याने पाहतोय की A1 ट्रॉफी हे पाहू शकता आपण. काय क्लास ट्रॉफी आहे. कुठल्याही खेळूला वाटणार का ही ट्रॉफी आपल्या घरी जाईल का. अप्रतिम A1 क्वालिटीची ट्रॉफी आहे. A1 क्वालिटीचे महाराष्ट्राचे मराठीचे लाडके अँकर सुद्धा आहेत. एक आदर्श शिक्षक आणि खूप मोठं योगदान पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. जो स्वप्न होतं तो स्वप्न आज मात्र साकार करताना पाटील सरांना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी अपील जोरदार आहे. सिंगल धाव तर पूर्ण झाली. पंचांचा इशारा. लेग बाईटचा चेंडू जर पाहिला तर गती थोडीशी कमी केली. चेंडूवर बोट फिरवली गेली. पंचांच्या मनामध्ये कोणतीही शंका नाहीये. पंच दर्शवतायत लेग बाईटचा इशारा पंचांचा आलाय लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. जर इकडनं आपण पाहिलं तर धाव फलक पुढे जात असताना आता जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 29 अर्थातच 29च्या घरामध्ये 29 धावा धाव फलकावर लागले गेलेत. आता शेवटचे चेंडू जर आपण पाहिले तर इकडनं उरले गेलेत ते म्हणजेच 10 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 11. आडवा बॅटनं मोतीची बॅट. वाह 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 मोती वाह. जबरदस्त फटका. सर्वात लांब पल्ल्याचा या स्पर्धेतील षटकार ठोकलाय फलंदाज मोतीनं. 6 धावा. षटकार.
म्हणजे हरिभक्त पर्यंत अनंतबुवा चषक ठाकूरपाडा इथं काय झकास कामगिरी केली होती. मोती इज अ ग्रेट ग्रेट बॅटर. वन ऑफ द ग्रेट बॅटर म्हणून त्याच्याकडे का पाहिलं जातं, काय बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. मोती यांची चर्चा देखील आपण सातत्याने होताना पाहिली आहे. हा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूंचं प्रत्युत्तर देणं मोती चांगल्या पद्धतीनं जाणतो. समीकरण इकडनं आता सोपं झालंय टीम कामतगर करिता. जिकडे येणारे चेंडू आपण जर पाहिले तर 10, तिकडे 11ची गरज होती. त्यानंतर षटकार मोती यांच्या बॅटमधनं आपण पाहिला, परंतु त्यानंतरच्या चेंडूवर चांगल्या पद्धतीनं सन्मान देत असताना एक धाव पूर्ण केली आहे. या सिंगलच्या मदतीनं आपण पाहतायत धाव फलक आता जाऊन पोहोचले ते म्हणजेच 36च्या घरामध्ये. हा चेंडू मात्र जबरदस्त आहे. दांडी 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 गुल. विकेटचं पतन. फलंदाज पाठवतो डगआउट. आपण पाहतायत ज्यांनी या ठिकाणी मात्र स्टेशन दिव्यावरनं या स्पर्धेला भेट दिली आहे, अर्थातच राजेंद्र पाटील यांचे बाचे राहुलजी भगत यांचा आपण मान्यवर कक्षामध्ये एक शाही सन्मान करून घेतोय. आपण पाहता या स्पर्धेला जर आपण विचार केला तर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थिती दर्शवताना दिसले, परंतु या ठिकाणी आता मात्र मान्यवर पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतायत मायेची ऊब देणारी एक शॉल. त्याचबरोबर आपण जर विचार केला या स्पर्धेची एक गोड आठवण, अर्थातच एक मोमेंटम, जी मोमेंटम जेव्हा जेव्हा तुमच्या शोकेशमध्ये राहील तेव्हा तेव्हा तुम्हाला स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकाची आठवण देत राहील. त्याचबरोबर आपण पाहतायत पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी मात्र मान्यवर पाहुण्यांचं सन्मान केलं जात आहे. त्यानंतर आपण पाहतायत या ठिकाणी मात्र प्रथमजी अमर म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. ते देखील लाखिवली गावचे राजेंद्र पाटील यांचे बाचे आहेत. ते देखील डोंबिवलीवर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करून घेतोय राजेंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र फटका सुंदर आहे. ड्राईव्ह केला चेंडू चाललाय डीप मध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तिकडे एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 37-37च्या घरामध्ये. आता जर आपण समीकरण पाहिलं तर इकडनं चेंडू शिल्लक राहिलेत ते म्हणजे 6 आणि धावांची गरज जर आपण पाहिली तर इकडनं येते म्हणजेच 3. 6 चेंडू 3ची गरज. संदेशजी पांडुरंग कराळे साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कोणगावचे उद्योगपती आहेत साहेब, आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचकडे. शेवटचे 6 चेंडू 3ची गरज. पहिले 1-2 चेंडू जर निर्धाव आले तर सामन्यामध्ये रोमांचकता वाढताना जरूर दिसेल. हा चेंडू जबरदस्त आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. लेन जर पाहिली तर कमालीची आहे. चेंडू जर पाहिला तर भन्नाट वेगाने गेलाय. हीच गोलंदाजी गरजेचं आहे. हेच खेळ होणं गरजेचं आहे. कारण आपण पाहताय जेव्हा जेव्हा या पद्धतीचं टार्गेट, या पद्धतीचं चेस डाऊन असतं, शेवटच्या षटकामध्ये जेव्हा कमी धावा राहत असतात तेव्हा गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना दिसलेत, परंतु इकडनं आता गोलंदाजाचं कॉन्फिडन्स वाढलेलं असेल. येणारे चेंडू 5, धावांची गरज आहे 3. नेक्स्ट बॉल. फटका जबरदस्त. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी टेक्निक आणि क्लास सह टोकलाय. चौकार आणि सामना संपलाय. सामना जिंकला इकडे कामतगरनं. ऑल द बेस्ट आणि खूप साऱ्या शुभेच्छा कामतगर टीम आपल्याला नेक्स्ट मॅच करिता. वेळ खूप कमी आपल्याकडे. चला लगेचच नाणेफेकी जिंकली. आपण जर विचार केला नेक्स्ट मॅचची ती म्हणजेच गाणे टीमनं. चला गाणे टीम लगेच आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचंय. चला गाणे टीमचा संगणक आपण लगेच मैदानी चॅटमध्ये रवाना व्हायचंय आणि या